इथंच कार्य केलेलं आहे. हा जो नामजप आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथेचे श्रवण ठेवलेलं आहे. आज भावाभावाला बोलायला मुश्किल आहे महाराज. याचं तोंड तिकडं तर त्याचं तोंड इकडे. पण एका भावाला मुक्ती देण्याकरता एक भाव झटतोय. आज 3 वर्ष झाले एका भावानं त्याला मुक्ती मिळण्याकरता, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्णत्वाकडे जाण्याकरता एक दुसरा भाऊ त्याच्याकरता 3 वर्ष झाले झटतोय. आणि ते प्रयत्नाला यश नक्कीच भगवंत देईल. त्यांना योग्य रीती ती मुक्ती मिळेल. आज वहिनीच्या समाधानासाठी का होईना महाराज, आज वहिनी कोण आहे हे सांगावं लागतंय काही काहींना. आजची सध्याची वस्तुस्थितीतलं मला काही माहित नाही, पण मी जी वस्तुस्थिती पाहते, भाऊजाई कोण आहे, भाऊजाई कोण असती, वहिनी कोण असती, हे काही लोकांना आता पटवून द्यावं लागतंय. पण आपला भाऊ गेल्याच्या नंतरही वहिनी 4 धाम करून आल्याच्या नंतर आणि भावाला मुक्ती देण्याकरता अहोरात्र धडपड करून जमेल तेवढं, त्यांच्या इच्छेला येईल तेवढं, जसं जमेल तसं त्यांनी आपल्या आईवडिलांदेखता मुलगा कसा असावा हे आज सिद्ध करून दाखवण्याकरता हे उदाहरण भरपूरच आहे मला. म्हणून सुंदर असं त्यांच्या माध्यमातून आपल्या भावाकरता जी तळमळ आहे, आपल्या वहिनीकरता जी तळमळ आहे, जे भाऊ होण्याचं त्यांनी कर्तव्य पार पाडलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. म्हणून वंशामध्ये एक मुलगी आज आळंदीला ज्ञानोबरायांच्या दारामध्ये आलेली आहे. आणि इतरत्र तर काही माहित नाही मला, पण आळंदीला ज्ञानोबरायांच्या दारामध्ये तुम्ही येडही लेकरू आणून टाका, येडही टाका महाराज, त्याला बोलण्याची सद्बुद्धी ज्ञानोबराय नक्कीच देतात. कारण ज्ञानोबरायांनी निर्जीव भित्तीला चालवलं, मुकी प्राण्याला बोलवलं, तर सामान्य माणसाला ज्ञानोबरायांचं पदरात घेतातच महाराज. त्यांना कोणी सांभाळ केला नाही, त्यांना कोणी आईचा पदर दिला नाही, पण समाजाकरता योग्यांकरता ज्ञानोबरायांचा कधी आला तरी ज्ञानोबरायांचा पदर सगळ्यांकरता आहे महाराज. ज्ञानोबराय त्याला खुशीत घेतात. म्हणून आज त्यांनी जे सत्कार्य करत आहेत, ज्ञानोबराय त्यांच्या सत्कार्याच्या रूपानं मुलीला भरभरून ज्ञान द्यावं. आणि तुमच्या गावच्या ह्या 4-5 जी कन्या आहेत, उत्तरोत्तर त्यांची कीर्ती व्हावी. प्रणिताताईची तर आहेच महाराज, पण अजूनही जगामध्ये आहे, जगाच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी जावं अशी ज्ञानोबरायचरणी प्रार्थना करते. फक्त पोरींनी ज्ञान कसं असतं, आपण इथं नारदाच्या गादीवर उभा राहिलो म्हणजे आपण ज्ञान आधी आपलं तपासून पाहावं की आपण त्या योग्यतेचे आहोत किंवा नाही. प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रीनं कितीही जन्म जरी ज्ञानोबरायांच्या दारामध्ये घेतलं, तुकोबरायांच्या दारामध्ये घेतलं, गाथा जरी पाठ असला, ज्ञानेश्वरी पाठ जरी असली, तरी प्रत्येक साधकानं या स्थानावरती उभा राहिल्याच्या नंतर प्रत्येकानं आपलं ज्ञान शोधून पाहावं आणि मग इथे उभा राहावं. इथं उभा राहणं एवढं सोपं नाही महाराज. म्हणून कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता एकांत चित्ताने ज्ञानोबरायांच्या दारामध्ये जर तुम्ही येडं म्हणून पडून राहिलात, तर ज्ञानोबराय तुम्हाला त्याचं ज्ञान नक्कीच देईल. पण मला येत आहे, मला जाता येईल, मी चालले लगेच, असं केल्याने माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. सोडून द्या. तुम्ही आई बाप आहात अशी काळजी करू नका. ज्ञानोबरायांचं म्हणून सोडून द्या, तुकोबरायांचं म्हणून सोडून द्या. कुठल्या संतांचं असेल त्यांच्या पदरामध्ये एकदा टाकलं ना, सोडून द्या महाराज. तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. संत त्यांचे मायबाप आहेत, ज्ञानोबराय त्यांचे मायबाप आहेत. म्हणून सगळ्या मुलीला माझा ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे. भरभरून त्यांना ज्ञान प्राप्त व्हावं. महाराजांविषयी तर काय बोलावं, खूप अशा आठवणी आहेत, खूप काही सांगण्यासारखं आहे. त्यांच्यातून मी अनेक गोष्टींना मला प्राधान्य मिळालं. मी शिकलेही त्यांच्यातूनच. मला तर परिहार मी अगोदरच दिला. मी काय उभी असेल, 1-1 रुपया माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता महाराज. कारण मला वडील नव्हते, पण 1-1 रुपया यांच्यापासून सुरुवात झाली तर मला अनेक जणांची नावं सुद्धा सांगता येणार नाही, एवढ्यांचं सहकार्य होतं महाराज मला. पण मला एक मी सांगू इच्छिते विद्यार्थी वर्गांना, जर तुम्हाला कोणाच्या माध्यमातून तुम्हाला जर आळंदीला, देहूला अनेक कुठल्या महाराजांकडे शिकायला टाकलं, तर त्यांनी टाकलेल्या गोष्टीची चीज तुम्हाला करता आली पाहिजे. त्याचं ऋण तुम्हाला कमीत कमी त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याला काही नाही देता आलं तरी चालेल,
पण त्यांनी मदत केलेल्याच्या याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कलेनं तेवढं उत्तीर्णता होता आलं पाहिजे. त्याच्या केलेल्या त्याच्या केलेल्या मदतीचा हात तुमच्या कीर्तनातून, तुमच्या गायनातून, तुमच्या वक्तृत्वातून तो त्यांच्यापर्यंत पोहोचू. तुमची दुसरी आशा कुठली नसते. म्हणून भरभरून यांनी मला मोठं केलं. मी यांची मरेपर्यंत ऋणी आहे. मला नुसतं म्हटले तुला काय करायचं, मी म्हटलं मला पाकिट किती देणार आहे ते म्हणले ते धुणी द्यायचं आणि कीर्तन करायचं, नंतर बघू काय येते. ऋण माझ्यावरती एवढे आहेत की ते सांगेल ते करण्याचं काम मी करणार आहे. म्हणून बाबांनी मला जेवढं सहकार्य दिलं त्या सहकार्याबद्दल त्यांची ऋणी आहे. सुंदर असं वाजवलं, मला द्यावेत तेवढे धन्यवाद. बाबांचंही खूप सहकार्य आहे. नेहमी चुकलं की म्हणायचे नीट म्हण ना जरा, शिकायला आनंदीला टाकलं कोकडं म्हणते. म्हणजे पावलोपावली ज्यांनी आम्हाला शिकवण्याचं काम केलं. आणि परमार्थ हा 1-2 दिवसांनी किंवा 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी पूर्ण होत नाही महाराज. याच्याकरता 10-10, 20-20 वर्ष घासावे लागतात. आम्ही एक अभंग म्हणायसाठी मी रात्र यांच्यामध्ये बसायचे. कधीतरी 3:30ला नंबर यायचा, नाही तर 4ला यायचा कागडाच्या काळात. मग कुठेतरी आपली एखादी गवळण म्हणायची आणि निघून जायचं. परमार्थ एवढा सोपा नाही. म्हणून सर्वांच्या चरणी द्यावेत तेवढे नतमस्तक करून व्यक्त करते. सगळे श्रोते मायबाप आहात, सुंदर असं कीर्तन ऐकण्याचं काम केलं. द्यावेत तेवढे तुमच्या चरणी. आमचे महिन्याचे वारकरी आबा अण्णा 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 म्हणणारच नाहीत. संस्थेवर आलं का नाही आलं नाही घरात दिसणार, संस्थेवर नाही दिसणार. अण्णा अण्णा कुठून आलतो वारीला. महिन्याची आळंदीची पंढरपूरची वारी महाराज त्यांची नात. आज त्यांच्या रूपानं कुठं काही ना काहीतरी पुण्य तिच्या पदरामध्ये पडेल. आणि परमार्थ घडण्याकरता आनंद जन्माचं पुण्य असावं लागतं. सहजासहजी मिळत नाही. माझे वडिलांचे वडील 35 वर्षे त्यांनी पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये विनापहारा केला. कुठं त्यांचं पुण्य आमच्या पदरामध्ये एवढं पडलं. तेव्हा कुठंतरी आम्ही 4 माणसात उभे आहोत. याच्याकरता अनंत जन्माचं काहीतरी पुण्य पदरामध्ये असावं लागतं. म्हणून सुदर्शन भावना द्यावेत तेवढे धन्यवाद. वहिनींना सगळा परिवार सुंदर आहे. सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद. सुंदर असं भव्य दिव्य नियोजन आहे. जमेल तेवढं त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. आता सुंदर असं भजन म्हणा आणि मग आपण हे करू. परत दुसरा अभंग घेऊ. हातावर घ्या पाणी